चिखलोली आयोजित दोस्ती चषक 2024च्या या पर्वाला आजचा दुसरा दिवस. पहिला सामना आपण पाहिला, मालेगाव संघ या ठिकाणी विजयी झालाय. देवांश लेवल संघ पराभूत झाला. सुमित आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. लेफ्ट हँड ओढतो विकेट मारा स्वप्नील साठी. पॉवर प्लेचा पहिला चेंडू, क्षेत्ररक्षक किरण त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करतोय. बंडी आपण पाहतो त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने लक्ष असेल करण भुंडरे सुमित वरती आज कशा प्रकारे कामगिरी करतात. कट केला चेंडूला, बाद चेंडूला फेकला थर्ड मॅन झोन मध्ये सीमारेषे पलीकडे. नाईस प्लेसमेंट, चौकार या ठिकाणी वसूल केला. 4 धावा. मनोज गोमारे आज आपण पाहतो खेळताना दिसतोय. इथे पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मनोज गोमारे आपण पाहतो गिरकी घेतलेली. चेंडू परत आपण पाहतो अंदाज घेता आला नाहीये. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. तर पाहूया पुन्हा स्कोर कार्ड. पहिला चेंडू होती दुहेरी चौकार, दुहेरी आपण पाहतो. एक सम आकाराने आपण पाहतोय इथे 4 झालेत. इथे सुरेख चेंडू सुमितला आपण पाहतोय. नियमाप्रमाणे इथे स्ट्राइक रोटेट आहे मित्रांनो. कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू सिस्टम नाहीये म्हणून त्या गोष्टीकडे लक्षात ठेवायचंय. कीपरकडे चेंडू गेला म्हणून डॉट झाला असं नाहीये. जोपर्यंत चेंडू प्ले मध्ये आहे तोपर्यंत तुम्ही रन घेऊ शकता. स्वप्नीलच्या बॅट मधून हवाई सपाट पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. दोघांची ठक्कर आपण या ठिकाणी पाहतोय. करण आणि किरण दोघांमध्ये कॉलिंग नाहीये. दोघांमध्ये आपण पाहतो ती समानता दिसली नाहीये. कॉलिंग करणं गरजेचं होतं. दोघं सांभाळून घ्या कृपया करून. जर एक्स्ट्रा प्लेयर पाणी लगेच घेऊन जा मैदानात. साई जा पाणी घेऊन. कृपया असेल गार्ड शिवाय कोणी मैदानात बॅटिंगला जाणार नाही. आणि पंतांना विनंती असेल प्रत्येक फलंदाज जेव्हाही मैदानात येईल ना या क्लोज कीप करणारा एसटी रक्षक यांना गार्ड घातलं का नाही हे विचारा पहिले. नसेल घातला असेल तर त्यांना लगेच सांगा का तुम्ही ते घातल्याशिवाय क्षेत्ररक्षण करू नका किंवा फलंदाज सांगा फलंदाजी करू नका. गरजेचं आहे कारण सुरक्षितता ही आपली गरज आहे. कारण आम्ही पाहिलं गेलंय जांभुडीच्या मैदानावरती आता हेल्मेट देतात मॅन ऑफ द मॅचला. काय हेल्मेट दिलं जातंय कारण ते सुरक्षित राहा. कारण तुम्ही घरातून निघता त्यावेळेस आई बाबा आणि घरातल्या माणसांचं खूप मोठं लक्ष आपल्या पाठीमागे असतं. काही कर्तव्य आहे ते आपल्याला पार पाडायचे आहेत मित्रांनो. म्हणून थोडंसं सुरक्षिततेकडे लक्ष द्या. आम्ही नेहमीच सांगतो टेक केअर ऑलवेज देअर.
कारण नेहमीच तुम्ही सुरक्षित राहा, नेहमीच तुम्ही काळजी घ्या. कारण खूप मोठं लक्ष आहे, कारण करण एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, एक चांगला गोलंदाज आहे आणि त्यांनी सुरक्षित राहावं ही खूप मोठी इच्छा असेल. किरणही चांगला खेळाडू आहे, क्षेत्ररक्षक आहे. आम्ही पाहिले असे मोठे आघात होताना पाहिलेत. तर कृपया यानंतरही आपण कॉलिंग द्या मित्रांनो, थोडं सुरक्षित राहा. हां, षटक क्रमांक दुसरा, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कुमार. तर पहिला चेंडू खराब, तो संख्या स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती. इथं पाहतो शतरक्षक पप्पू. चेंडू परत पोहोचला मिस्टर AK-47. चांगला झेल आपण या ठिकाणी पाहतो. हेमंतला माघारी परतावा लागेल, हेमंतची जागा घ्यायला मिस्टर KP अर्थात कपिल पाटील आपण पाहतो मैदानात रवाना झाला. नवीन इथे पाहतो
14 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतो विकेटचं पतन या ठिकाणी झालंय. या दरम्यान पाहतो बाजारात चेंडूला छेडछाडी केली, बॅटची कडा फलंदाज कुमारने पुन्हा एकदा सुयश मिळवून दिलं. पुन्हा तो चांगला चेंडू आपण पाहतोय. स्वप्नील 7 चेंडू 13 धावांमध्ये नॉन स्ट्राईकला, तर स्ट्राईकला पोहोचलेला संधी भेटली नाही. 15 धावांमध्ये 13 धावा स्वप्नीलच्या होता. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 फलंदाज बाद 15 धावा फलकावरती आहेत. चला 2 षटक 15 धावा स्कोर कार्ड वरती. तिसरं षटक गोलंदाजी मार्क वरती गणेश करालेला आपण पाहतोय. हे मैदान म्हटलं गेलं तर कौदी कोलवेसाठी नेहमीच लाभदायक ठरलेलं मैदान आहे. आणि याच मैदानावरती पाहतो एक करण इंजर्ड होणं म्हणजे खूप मोठा धोका आपण पाहतोय. आणि धक्का पोचलाय तो कौदी कोलारी संघाला.
तर जेव्हा आपण पाहतो करण पुन्हा एकदा कमबॅक करतोय. कशा प्रकारे कमबॅक असेल का 2 षटकामध्ये 15 धावा. कुमारने चांगली गोलंदाजी केली. सुमितने आपण पाहतोय जे पहिल्या षटकात धावा खर्च केल्या होत्या त्यानंतर कुमारने कमबॅक करून दिलं संघाला. करण जरी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. राईट हँड राऊंड विकेट मारा समोर स्वप्नील 7 चेंडू आणि 13 धावेवरती गेलतोय. 15 धावांमधील 13 धावा एकट्या स्वप्नीलच्या आहेत. तो स्वप्नील पाहूया कशा प्रकारे कामगिरी करणार. पंचाच्या डाव्या साईडने उजव्या साईडने गोलंदाजी. चटपी चेंडू आपण पाहतो. प्रतिवर एक बाउन्स पंचांकडून इशारा आलाय. चांगल्या पंचाच्या भूमिकेत दिनानाथ आणि त्याच्या सुमित वसावा 2 पंच आपण पाहतोय. इथे ऑफसाईडला चेंडू उडवण्याचा प्रयत्न करीत चेंडूचा पाठलाग करतो. शतरक्षक चेंडू परत पोहोचणार. दोघांमध्ये पुन्हा एकदा धडक. हा आज मला वाटतं हे मैदान नाही तर कारशेड आहे. प्रत्येक गाडी एकमेकावरती धडकत राहिले. आता किरणला कुठे ठेवायचं. या अगोदर आपण पाहिलं गेलं चार धावा आपण या ठिकाणी पाहिल्या गेल्या. आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं गेलं. करण बरोबर ठोकला. आता किरण गणेश बरोबर ठोकला. करणचा पुढचा चेंडू शक्ती चेंडू आहे. पाठलाग केला जातो. चेंडूचा भाग बिल का भाग पद्धतीने चेंडू कडे पोहोचणार का. स्वप्नीलच्या बॅटमधून आणखीन एक दणका. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी आला हा चौकार. चौकाराच्या सहाय्याने पुन्हा एकदा धावसंख्या स्कोर काढा अग्रेसर होतोय. स्वप्नील 10 चेंडू 21 धावेवरती. धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तीन चेंडू 2 चौकार आपण पाहतो. स्वप्नीलने वसूल केलेत. कुस्ती ग्रुप आयोजित चषक आपण पाहता. तिथे पुन्हा एकदा ऑफ साईडला चेंडू फटकावला. चेंडू शतरक्षक फक्त चेंडूकडे पाहत बसणार. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. बॅक टू बॅक स्वप्नीलच्या बॅटमधून आलाय हा तिसरा चौकार. या स्पर्धेमध्ये सलगचे तिसरे चौकार पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतोय. बडवल ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य रोहन पाटील यांचे आगमन झालंय आणि संघामध्ये खेळणार ते. सुरेख फटका स्वप्नीलच्या बॅटमधून लाजवाब अफलातून फटका. असं वाटत होतं जरी का शिखर धवन किंवा ईशान किशन या ठिकाणी फटकेबाजी करतोय. खेचला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये 6 धावेसाठी हा षटकार आपण पाहतोय. षटकारच्या सहाय्याने 33 धावा आपण स्क्रीनवरती पाहू शकता. किंचितसा लेग स्टंपला चेंडू होता. फ्लिक केला. चेंडूला फेकला बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. लाजवाब षटकार. या षटकामध्ये आतापर्यंत करणने 5 चेंडू आणि आपण पाहिलं गेल्या या 18 धावा खर्च केल्यात आणि 18 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय 33 या आकड्यावरती 31 धावेवरती पोहोचला स्वप्नील. 12 चेंडू आणि 31 धावा.
तर वाईट आणि त्यावरती आपण पाहतोय 4 धावा अर्थात 5 वाईटच्या धावा आपण या ठिकाणी पाहतोय. तर पुन्हा एकदा मिसाईल फटका ज्या दिशेने माझा 360 डिग्री पद्धतीने पाहतो फटकेबाजी करत असताना. धावसंख्या स्कोर कार्ड 42 या आकड्यावरती आणि 42 धावा म्हटलं गेल्या. आता 42 मध्ये 35 धावा एकट्या स्वप्नीलच्या 13 चेंडू आणि त्या 35 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. बेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती 2 फलंदाज बाद झाले. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4थं षटक आपण पाहतो या ठिकाणी. कोपारची चांगली गोलंदाजी होती. कुमारने फक्त 3 धावा खर्च करून 2 विकेटी प्राप्त केल्या होत्या. 2 षटकामध्ये 15 धावा होत्या. इथे 27 धावा आपण पाहिल्या. शेवटचं षटक स्लॉगर आपण पाहतो. गणेश कराले राईट हँड ओव्हर द विकेट मारा. अविनाश साडीपुरचा चेंडू आपण पाहतोय. चांगला फटका अविनाशचा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाही. एक सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. एका सिंगलने स्कोर कार्ड आपण पाहतो 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. स्वप्नील संधी आहे. 5 चेंडू आहे शिल्लक. या 5 चेंडूमध्ये स्वप्नील पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी धावा बनवणार. या स्पर्धेचे उच्चांक तर वैयक्तिक गाठलाय. 35 धावा आपण पाहतो स्वप्नील. काल आम्ही पाहिलं होतं परेशने त्या धावा 26 पटकवले होते एका षटकामध्ये. स्लोवार चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी आपण पाहतो. कमबॅक करून दिलं जात आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय. पडल्यानंतर तिचा भार वळण घेणार चेंडू. 43 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. 2 फलंदाज बाद आहेत. 35 धावेवरती खेळतो स्वप्नील. 2 चेंडू एका धावेवरती खेळतो अविनाश. चेंडू डोकऱ्याचा फलंदाज या ठिकाणी चांगली कामगिरी करतो. 1 धाव दुसरी धाव करता प्रयत्न. चितेके चपलाईने दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केले. दोन धावा आणि 2 धावेने स्कोर कार्ड 45 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या इनिंगचे 3 चेंडू शिल्लक. गणेश चौथा चेंडू घेऊन येतोय. इथे सुरू फटका. परासकाल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. पप्पू मिस्टर AK-47 या ठिकाणी चुकी करत असताना स्टाईल कोणती होती इकडे आपण लक्ष देऊया. स्क्रीनवरती जरूर पहा. आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. आरामात झेल झाला असता. पण ज्या पद्धतीने 2 हात त्यांनी बाउंड्री लाईनच्या जवळ नेऊन गेला. जर तिथे चेंडू पडतोय तो बॉल तो बाउंड्री लाईन जाणार. जर हेच 2 हात जर आपण आतमध्ये पाहिले असते तर जरूर आपण पाहतो खूप आणि दूरवर होता. किमान 5 ते 6 मीटर आतमध्ये होता बाउंड्री लाईनच्या आतमध्ये प्लेअर. आणि तिथून झेल होऊ शकला असता. गणेशचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी गणेशची. इथे चांगला वाईट यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केली जाते. इथे भाई आपण पाहतो अविनाशला मागे यावं लागेल. रोहित हा जेव्हा गोलंदाजी करण्याचे कौतुक करावं लागेल. कारण बांधून ठेवलं होतं ते हात खोलून दिल्यानंतर मिस अटेम्प्ट फटका होता. त्याच्यावरती चौकार आला. खराब क्षेत्ररक्षकाच्या 2 धावा आल्या. पण विचार केला तर चांगली आपण पाहतोय कामगिरी. 50 धावा स्कोर कार्ड वरती. वाईट चेंडू.
51 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगला चेंडू आपण पाहतोय. इथे पाहतोय विकेटचं पतन. चांगला चेंडू आपण पाहायला गेला. चांगली गोलंदाजी गणेशची स्लॉगवर अप्रतिम गोलंदाजी केली. जरी गणेशने 9 धावा खर्च केल्या असतील पण 9 धावामध्ये आपण पाहतो एक विकेट जरूर अजून एक्स्ट्रा आला असता. 4 धावा त्या वाचल्या असत्या. 5 धावा आपण पाहतो खर्च करू